भारतीय संस्कृती संबंधी आपण चर्चा करत आहोत। भारतीय संस्कृती संबंधी अभ्यास करत असताना किंवा भारतीय संस्कृती संबंधी चर्चा करत असताना बौद्ध धर्माचा किंवा बौद्ध परंपरेचा विचार केल्याशिवाय ती चर्चा पूर्ण होऊ शकत नाही। बौद्ध धर्माचा उगम आणि विकास पाहताना त्याचे 3 प्रमुख टप्पे आपल्याला पडलेले दिसतात। त्यात थेरवाद, त्याला स्थविरवाद किंवा हिनयान म्हणतात, आणि दुसरा म्हणजे महायान आणि तिसरा वज्रयान। त्यापैकी दुसरा आणि तिसरा जो टप्पा आहे किंवा दुसरा आणि तिसरा जो पंथ आहे, महायान आणि वज्रयान, या 2 पंथांची भाषा ही संस्कृत आहे। म्हणजे महायान आणि वज्रयान या पंथाच्या धार्मिक साहित्याची भाषा ही संस्कृत आहे, आणि त्यातील जो पहिला पंथ आहे थेरवाद, या थेरवाद पंथाच्या धार्मिक साहित्याची भाषा ही पाली भाषा आहे। तर या पाली भाषा संबंधी आपण आता बघणार आहोत। तथागत गौतम बुद्धांनी या भाषेत लोकांना उपदेश केला आणि त्यांच्या शिष्यांनी तो लेखनीबद्ध केला। त्यातून हे साहित्य तयार झाले। शिष्यांना आणि सामान्य लोकांना गौतम बुद्धांनी केलेला उपदेश म्हणजेच त्यांचे बुद्धवचने, ही बुद्धवचने हा पाली भाषांचा गाभा आहे। या बुद्धवचनांना त्रिपिटक अशी संज्ञा आहे। त्रिपिटक हा विनय, सुत्त आणि अभिधम्म या पिटकांचा संग्रह आहे। बुद्धवचनांचा संग्रह या 3 ग्रंथात केल्यामुळे यांना त्रिपिटक हे नाव मिळाले। या पाली भाषेत निर्माण झालेल्या साहित्याची माहिती आपल्याला असावी म्हणून आपण ही माहिती काही भागांमध्ये बघणार आहोत। तर मग आता पुढील भागात भेटू।